मेडिटेशन हे बरेच जणांना करायचं असतं. तर बऱ्याच जणांना असं वाटतं, की यार मला मेडिटेट करायचंय, मग मला योगाच करायला लागेल. वर्कआउट किती इम्पोर्टंट आहे, मेडिटेशन किती इम्पोर्टंट आहे तुमच्या दृष्टीने? त्यांच्या आधी मी एक दुसरं गोष्टी सांगेल, की लोकांना असं म्हणतं, की नाही आता खूप झालं, आता मला स्पिरिच्युअल व्हायला पाहिजे. आता जीवनभर मी पैशाच्या मागे धावलो, काही झालं नाही. आता मला धार्मिक व्हायचे, आता मला स्पिरिच्युअल व्हायचंय. आता मी म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही, की तुम्हाला जास्त स्पिरिच्युअल व्हायचे, जास्त धार्मिक व्हायचंय. तुम्ही जी आहात तोच चांगले आहात. तसेच बेस्ट तुम्ही अहम ब्रह्मास्मी. उपनिषदमध्ये हजारो लेख आहे, हजारो पेजेस लिहिलेले आहे. किती पुस्तके आहे. त्यांचे 4 महावाक्य आहे. त्यांच्यामधून एक आहे अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्माच आहे. जी दॅट thou art तत्त्वम असी. हं. की तुम्ही जी आहेत तो परफेक्ट आहोत. काही व्हायची गरज नाही, काय करायची गरज नाही. आणि मेडिटेशनची जी गोष्ट आहे तो अशी आहे, की सगळे लोकं मेडिटेशन करू शकत नाही. हं. कारण की त्यांची खूप अपेक्षा असतात, की मी आता बसलं तर मी शांत होणार, माझा राग जाणार, माझं दुःख जाणार, हे होणार. काय होणार नाही. मेडिटेशन इज जस्ट बीइंग योरसेल्फ. बरोबर. आणि ध्यान मुद्रेमध्ये असं बसलं, 5 मिनिटं बसलं की 10 मिनिटं बसलं. एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायची, की मी पण कराटे शिकलो. हं. कराटेमधून तुम्ही एक व्हाईट बेल्ट तुम्हाला मिळतात. त्यांच्या नंतर येलो असतात, त्यांच्यानंतर ग्रीन असतात, हं. त्यांच्यामध्ये ब्लू असतात. ब्लॅक शेवटची गोष्ट आहे. त्याला 8 वर्ष लागतात. बरोबर. तुम्हाला काय पाहिजे मेडिटेशन आज करायला बसला, उद्या सकाळी तुम्हाला देव दिसायला पाहिजे. तो होणार नाही. फक्त हीच सांगायचं तुमचे जी व्ह्युअर्स आहे, की एवढी अपेक्षा नको करू, की 2 दिवसमध्ये की 2 महिन्यामध्ये तुमची नाही त्याला वेळ लागणार. पण तो तुमचा टाईम तुमच्यासाठी आहे. तो तुम्हाला द्यायलाच लागणार. बरोबर. तो तुम्ही किती जास्त टाईम दिलं, एवढं त्यांचे परिणाम जास्त तुम्हाला दिसायला मिळेल. पण हं. त्याला वेळ लागणार. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की काहीतरी चांगला एक्सपिरियन्स झाला. कारण की माझं कुंडलिनी योगामध्ये तर खूप असतं, की असे एक्सपिरियन्स झाले, तसे एक्सपिरियन्स झाले. चांगला एक्सपिरियन्स झाला, की काय व्हायलेट कलरचं रेनबो दिसलं, की काय गोल्ड कलरचं काय देव दिसलं, की काय तुमचं बाबा देव. तर आता नेक्स्ट टाईम तुम्ही मेडिटेशन करायला बसले तर शोधतात. अरे तो कलर कुठे गेला? तो सुनहरा कलर कुठे गेला? तो माझे बाबा कुठे गेले? अरे तो शोधायला बसला तर तुमचं डोकं गेलं तिकडे. मेडिटेशन होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट का वाईट झालं. हं. तुम्ही मेडिटेट करायला बसले आणि तुम्ही काहीतरी ट्रॉमा जी असतात, जी तुमच्या अ, जी ट्रॉमा आम्ही काय बरेच लोकं त्याला असं खाली-खाली दाबतात. दाबतात. हं. तर तो येतात बाहेर आणि तो तुम्ही मेडिटेशन करताना तुम्हाला काय दिसलं, काय तुम्हाला असं घाबरट वाटली. नेक्स्ट टाईम तुम्ही मेडिटेट करायला बसता तुम्हाला आता काय पण होऊ द्या, तो मला विचार परत नको रे, तो मला नाही बघायचा परत. तुम्हाला ही करायची आहे की नाही करायची आहे, बघायचं की नाही बघायचं, तो डोक्यात ठेवू नका. फक्त बसा, श्वासवर तुम्ही ध्यान द्या. कसा श्वास आतमध्ये जातो, कसा श्वास बाहेर येतो. एवढंच करायचं. दुसरं काही करायची गोष्ट नाही. विचार आले तरी ते येऊ देत, जाऊ देत. येऊ दे, त्याला येऊ दे. असं नाही की अरे, विचार नाही करायचा. तुम्हाला आता मी सांगितलं की तिकडे एक हाती आहे, तसं विचारू नको आणि हातीची पूंछ सफेद आहे आणि त्याची सूंड काली आहे. तो विचारू नको. तोच विचार करणार. तर जो मेडिटेट करायला बसलो नाही. मेडिटेशन म्हणजे ध्यान म्हणजे विचार नाही यायला पाहिजे. सत्यानाश झालं. श्वासवर ध्यान द्या. श्वास आतमध्ये घ्या, श्वास बाहेर घ्या. श्वास आतमध्ये घ्या. विचार आले तर येऊ द्या, गेले तर जाऊ द्या. आले तर मेहमान, गेले तो मेहमान. काय नाही करायचं. आणि शेवटी मी तुम्हाला कळेल, की ॲक्चुअली तुम्ही काय करतात, काय कसं करतात आणि आणि त्यांचे परिणाम तुम्हाला स्वतःला कळले. हं. हं.